सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मतदानावरून प्रचंड रोष. जाणून घ्या काय आहे सविस्तर प्रकरण. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर आणि आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर. तर नुकतीच जी मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे त्यावरून सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मतदानावरून प्रचंड रोष दिसून आलेला आहे आणि याचं नेमकं कारण काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत. त्यामुळेच हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करायलाही विसरू नका. चला तर मग याबद्दलची सविस्तर माहिती आता जाणून घेऊया. तर राज्यातील कर्मचारी मतदान प्रक्रियेच्या कामकाजांमध्ये गुंतलेले होते. तर विदर्भामध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झालेल्या जिल्ह्यांमध्ये कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलट भेटलेच नाहीत. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मतदानाचा नेमके काय असा प्रश्न कर्मचाऱ्यांकडून विचारले जात आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघांमध्ये तब्बल 18 लाख मतदारांचे मतदान घेण्याकरिता राज्य शासन सेवेतील तब्बल 8,992 कर्मचारी गुंतले होते. इतर जिल्ह्यातील किंवा इतर मतदारसंघातील कर्मचाऱ्यांना मतदान करण्याकरिता फॉर्म नंबर 12 व फॉर्म नंबर 12A अर्ज प्रशिक्षण दरम्यान भरले होते. परंतु 75% अधिक कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलट किंवा ईडीसी प्रमाणपत्र मिळालेच नाहीत. यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी तसेच BLOचा समावेश आहे. तर वर्ग 4 कर्मचारी यांना पोस्टल बॅलट मिळालेच नसल्याने तब्बल 75% कर्मचारी हे आपल्या मतदान हक्कांपासून वंचित राहिलेले आहेत. यामुळे दुसऱ्यांचे मतदान घेणारे कर्मचारीच मतदानापासून दूर झाले आहेत. त्यांना आता आपले हक्क कसे बजावतील यावरून कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड रोष कायम आहे. यावरून कर्मचाऱ्यांना एक प्रकारचे मतदानापासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव तर नाही ना, असा सवाल कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे. आता हे कर्मचारी आपला हक्क कसा काय बजावतील असा सवाल निवडणूक अधिकाऱ्यांना विचारला जात आहे. तर एकंदरीत सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने शासकीय कर्मचाऱ्यांना जे मतदान ड्युटीवर लावण्यात आलेले आहे, मात्र त्यांना पोस्टल बॅलेट किंवा ईडीसी प्रमाणपत्र मिळालेले नसल्याने त्यांनी मतदानाचा हक्क कसा बजावावा या पद्धतीचा एक संभ्रम आज मतदान करणाऱ्या आणि मतदान घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये असून त्यावरूनच त्यांच्यामध्ये प्रचंड रोष दिसून येत आहे. आणि याबद्दलचीच एक सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलो होतो. व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो. त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका. आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत माहितीपर व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण बाकीचेही आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. चला तर अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे. तोपर्यंत माझ्या सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार.